एका मोरणीने सांगितले, मग कोणी किती काही जवळचा असो, या 5 गोष्टी नेहमी लपून ठेवाव्या लागतात. जी स्त्री या 5 गोष्टी लपून ठेवते तिला कधी रडावे लागत नाही. दर्शक मित्रांनो, मोरणीने सांगितले की प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात कोणत्या 5 गोष्टी लपून ठेवाव्या, ज्यामुळे तिचे सारे स्वप्न पूर्ण होतात. तिला कधी फसवले जाणार नाही, कधी दुःखी राहावे लागणार नाही आणि तिचे प्रत्येक स्वप्न साकार होईल. जर ती या 5 गोष्टी लपवत नाही तर नंतर खूप पश्चाताप करते. दर्शक बंधूंनो, जंगलात एका ठिकाणी एका मोठ्या वटवृक्षाखाली संध्याकाळी एक मोर आणि मोरणी बसले होते. मोरणी उदास होती. तेव्हा मोरने विचारले, प्रिये, तू आज इतकी उदास का आहेस? काय झालं? तेव्हा मोरणी म्हणाली, पियाजी, मी विचार करते की अनेकदा आम्ही स्त्रिया दुसऱ्यांना अशा गोष्टी देतो किंवा सांगतो ज्यानंतर त्यांच्याच गळ्यात अडकतात आणि मग नंतर खूप रडतात, खूप पश्चाताप करतात. तेव्हा मोर म्हणाला, त्या कोणत्या गोष्टी आहेत? सांग ना प्रिये, जेणेकरून दुसऱ्या स्त्रियांना शिकण्याची संधी मिळेल. मित्रांनो, मोरणीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, पियाजी, आधी तुम्ही माझी एक कथा ऐका. ही कथा स्त्रियांना खूप चांगली शिकवण देणारी आहे. दर्शक बंधूंनो, तेव्हा मोरणी कथा सांगू लागली. खूप वर्षापूर्वी एका छोट्या गावात एक ब्राह्मण राहत होता, ज्याचे नाव वेदांत होते. स्वभावाने तो शांत, मेहनती आणि ईश्वरावर विश्वास ठेवणारा माणूस होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी समस्या होती. त्याची पत्नी कौशल्या खूप रागीट स्वभावाची होती. कौशल्या क्षणात क्रोधित होऊन जाई, छोट्या छोट्या गोष्टीवर ओरडायची, पतीचा अपमान करायची, छोट्या छोट्या गोष्टींवर कधी कधी तर हातही उगारायची. वेदांत प्रत्येक वेळी मनातच विचार करायचा, अरे प्रभू, कदाचित माझ्या भाग्यात हेच लिहिले आहे, जे तुम्ही लिहिता तेच होते. आता मी कोणाची तक्रार करू? मनात खूप दुःख होते, पण तोंडात तक्रार नव्हती. हीच त्याची सर्वात मोठी चांगली गोष्ट होती आणि त्याच कारणाने तो त्रास सहन करत राहिला. म्हणतात ना दर्शक मित्रांनो, सहन करणे हे गुण आहे, पण अत्याचार सहन करणे हे पाप आहे. वेदांत ही गोष्ट समजू शकत नव्हता. तो विचार करत राहिला की बस हेच आयुष्य आहे, हीच नशीब आहे. हळूहळू कौशल्याचं वर्तन आणखी कठोर होत गेलं. जर वेदांतने थोडेफार कमावून आणले तरी कौशल्या नाराजच राहायची. जेवण वाईट बनवायची, कपड्यांवर टोमणे मारायची आणि म्हणायची, तुझ्याकडून काहीच होणार नाही, तुझ्यामुळे आयुष्य दुःखात आहे. अशा गोष्टी वेदांताच्या हृदयात बाणासारख्या लागायच्या. एक दिवस अपमान इतका वाढला की त्याचे हृदय तुटले. तेव्हा त्याने निर्णय घेतला की आता खूप झाले, मी आता इथे राहू शकत नाही. दर्शक बंधूंनो, दुसऱ्या दिवशी सकाळी वेदांत म्हणाला, कौशल्या, मी ऐकले आहे की गावाबाहेर एक राजा गरिबांना धन देतो. मीही माझे भाग्य आजमावायला तिथे जातोय. तेव्हा कौशल्याने त्याचा अपमान करत म्हटले, हो हो, जा जा, मला काही फरक पडत नाही. वेदांत काही न बोलता घराबाहेर पडला. त्याच्याकडे ना आराम होता, ना जेवण, ना पत्नीचे प्रेम, फक्त डोळ्यात दुःख आणि मनात थकवा होता. वेदांत खूप दूरपर्यंत चालत राहिला. उन्हाळा, भूक आणि थकवा यामुळे तो कमजोर झाला होता. शेवटी त्याला एक सुंदर तलाव दिसला. पाणी पूर्ण स्वच्छ, गोड आणि थंड होते. त्याला वाटले जसे भगवानने त्याची थकवा दूर करण्यासाठी ही जागा पाठवली आहे. तो गवतावर बसला, आपली छोटीशी झोळी खाली ठेवली आणि थोडे जेवण काढून खाल्ले. खाताना थकव्यामुळे तो झोपला. दर्शक बंधूंनो, त्याच वेळी तलावातून एक छोटा साप बाहेर आला. तो चुपचाप त्याच्या झोळीत शिरला. तिथे जेवण आणि भांडी ठेवलेली होती. थोडी आवाज झाली आणि वेदांची झोप उघडली. तेव्हा त्याने झोळी उघडली तेव्हा आत साप पाहून तो घाबरला. त्याने ताबडतोब झोळीचे तोंड घट्ट बांधले, जेणेकरून साप पळून जाणार नाही. मित्रांनो, त्याच क्षणी वेदांच्या मनात आणखी एक भयानक विचार आला. त्याने विचार केला, का नाही मी हे झोळी कौशल्याला देऊन टाकू? ते उघडताच साप तिला दंश करेल आणि मी तिच्या अत्याचारापासून कायमचा मुक्त होईल. एका क्षणासाठी त्याच्या मनातील दबलेला दुःख आणि अपमान बाहेर आला. पण म्हणतात,
दुःख आपल्याला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडते. म्हणून दुःखाच्या वेळी घेतलेला निर्णय कधी शुभ नसतो. पण त्यावेळी वेदांची बुद्धी दुःखाने झाकली गेली होती. त्याने झोळी उचलली आणि पत्नीला मारण्याच्या इराद्याने घराकडे निघाला. जेव्हा वेदांत घरी पोहोचला तेव्हा त्याने कौशल्याला मधुर आवाजात म्हटले, बघ, मी तुझ्यासाठी एक खास गोष्ट आणली आहे, स्वतः उघडून बघ. मित्रांनो, कौशल्या झोळी घेऊन खोलीत गेली. जसेच तिने झोळीची गाठ उघडली तसे खोलीत एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि जिथे साप असायला हवा होता तिथे एक अद्भुत सुंदर दिव्य बालक उभा होता. हे पाहून कौशल्या चकित झाली. तिला भीती वाटली नाही. बालकाच्या हसण्यात इतका तेज होता, तिचे हृदय पिघडले. तिने हाक मारली, अरे वेदांत, लवकर घरात ये, बघ इतका सुंदर बालक आहे. वेदांत प्रथम घाबरला, पण जसेच त्याने बालक पाहिला त्याच्या पायाखालच्या दुःखाच्या सर्व मुळ्या नाहीशा झाल्या. त्याला वाटले जसे भगवानने त्याच्या कठीण परिस्थितीचे उत्तर दिले आहे. मित्रांनो, त्या बालकाने म्हटले, पिताजी, माताजी, मी तुमच्या आयुष्यात सुख आणि सन्मान आणण्यासाठी आलो आहे. दर्शक बंधूंनो, त्या बालकाचे नाव आर्यमान ठेवले गेले आणि खरंच ज्या घरात रोज भांडण होत होते तिथे आता शांती आणि प्रेम परत आले होते. म्हणतात ना मित्रांनो, जिथे सद्गुण प्रवेश करतो तिथे दुर्भाग्य स्वतः निघून जातो. ही गोष्ट वेदांताच्या आयुष्यात खरी ठरली. आर्यमानच्या येण्याने त्यांचे भाग्य बदलले, घर बदलले आणि आयुष्यही बदलले. दिव्य बालक आर्यमान जसजसा मोठा होत गेला, गावकरी आश्चर्यचकित होत राहिले. तो वयाने लहान होता पण खूप मोठ्या गोष्टी बोलायचा. कोणीही प्रश्न विचारला तर तो त्वरित उत्तर द्यायचा. तो शाळेत शिकला नव्हता तरी असे बोलायचा जसे जन्मोजन्मीचे ज्ञान त्याच्यात आहे. लोक म्हणायचे, हे साधारण बालक नाही, याच्या आत भगवानाची शक्ती आहे. आणि खरे तेच होते. आर्यमान दिसायला इतका सुंदर होता की लोक दुरून पाहूनच हसत. त्याच्या शरीरातून जणू प्रकाश येत होता. घरातील वातावरणही बदलले होते. आधी जिथे भांडण होत होते तिथे आता शांती आणि प्रेम होते. कौशल्याही आता शांत राहायची. वेदांत आणि कौशल्या दोघेही आपल्या मुलाला पाहून आनंदी होत. हळूहळू आर्यमान तरुण झाला. एक दिवस त्याने आपल्या पित्याला म्हटले, पिताजी, प्रत्येक माणसाने चांगले करावे, कोणाचे हृदय दुखावू नये. अशा गोष्टी वयस्क लोक समजू शकत नाहीत, पण आर्यमान समजावून सांगायचा. त्याची नजर नेहमी स्वच्छ असायची. तो म्हणायचा, मन स्वच्छ असेल तर मार्ग स्वच्छ दिसतात. मित्रांनो, एक दिवस आर्यमानने आपल्या पिताला म्हटले, पिताजी, माझी एक इच्छा आहे की मी एखाद्या पवित्र जलाशयात स्नान करू. तेव्हा त्याच्या पिताने वेदांतने म्हटले, बेटा, आमच्या गावाजवळ तर कोणताही खूप पवित्र तलाव नाही. तेव्हा आर्यमान म्हणाला, पण मला खूप दिवसांपासून एक साफ दिव्य पाण्यात स्नान करण्याची इच्छा आहे. जर गलिच्छ पाण्यात स्नान केले तर मी अशुद्ध होईन. मित्रांनो, वेदांत काही वेळ विचार करून म्हणाला, हो, एक तलाव आहे राजा अथिरथच्या बागेत, पण त्या बागेच्या चारही बाजूंना खूप उंच भिंती आहेत. तिथे जाणे सोपे नाही. राजाचे शिपाईने पाहिले तर मोठी अडचण होईल. पण आर्यमान हसत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका पिताजी, माझ्याकडे दिव्य शक्ती आहेत. मी कोणालाही नुकसान करणार नाही. वेदांत प्रथम घाबरला, पण मुलाच्या बोलण्यात सत्य आणि विश्वास पाहून तो मान्य केला. ते दोघे राजाच्या महालाकडे निघाले. राजाच्या बागेत भिंती खूप उंच होत्या. तिथे कोणीही सहज जाऊ शकत नव्हते. शिपाई चारही बाजूंनी पहारा देत होते. पण आर्यमान साधारण तरुण नव्हता. त्याने भिंतीखाली एक छोटा छिद्र शोधला आणि त्वरित सापाचे रूप धारण केले. वेदांत हे पाहून स्तब्ध राहिला. आर्यमान साप बनून त्या भागात आत शिरला. आत पोहोचून त्याने पुन्हा आपले दिव्य तरुण रूप धारण केले. समोर एक सुंदर साफ चमकणारा तलाव होता. तो पवित्र पाण्यात उतरला आणि स्नान करू लागला. त्याच्या शरीरातून पाण्यावर प्रकाश पसरू लागला. जो पाहत होता तो मंत्रमुग्ध होत होता. बागेच्या त्याच कोपऱ्यात राजकुमारी देवाशी बसली होती. ती राजा अथिरथची एकुलती एक मुलगी होती. ती खूप सुंदर, दयाळू आणि शांत स्वभावाची होती.
देवाशी अनेकदा त्या बागेत बसून फुलांना पाहत असे, गाणी गात असे आणि आपल्या दासींशी बोलत असे. त्याच वेळी तिला तलावातून छपाक छपाक आवाज ऐकू आला. तिने विचार केला, कोण आहे जो माझ्या बागेत येऊन स्नान करत आहे? दासींना पाहण्यासाठी पाठवले, पण तोपर्यंत आर्यमान साप बनून बाहेर निघाला होता. दासी परत आल्या आणि म्हणाल्या, कोणी नाही राजकुमारी. मित्रांनो, देवाशीला काहीतरी विचित्र वाटले, पण ती त्या दिवशी चूप राहिली. पुढील काही दिवस रोज असेच होत राहिले. आर्यमान येतो, स्नान करतो आणि देवाशी त्याला पाहू शकत नाही. तिसऱ्या दिवशी देवाशी स्वतः तलावाजवळ बसली. तेव्हा आर्यमान पाण्यात उतरला. देवाशीने प्रथमच त्याला पाहिले. तिचे मन त्याला पाहताच एकदम थांबले, जसे डोळे पापण्या मिटण्याचे विसरले. तिने आपल्या आयुष्यात कधी इतकी सुंदरता, इतका तेज, इतकी साधी हसू पाहिले नव्हते. तिचे हृदय स्वतः सांगू लागले, हा मानव नाही, नक्कीच एखादा देवपुत्र आहे. पण लगेचच आर्यमानने सापाचे रूप घेतले आणि बाहेर निघाला. देवाशी हक्कबक्का झाली. तिने आपल्या एका दासीला मागे जाऊन पाहण्यास सांगितले. दासीने पाहिले की साप बाहेर येताच तरुण बनला आणि थेट वेदांताच्या घराकडे गेला. ती धावत राजकुमारीला सांगायला आली, राजकुमारीजी, तो तरुण ब्राह्मण वेदांताचा मुलगा आहे. मित्रांनो, देवाशीचा चेहरा एकदम उजाळला. तिच्या मनात प्रथमच प्रेमाचा अंकुर फुटला होता. राजकुमारी देवाशीने आपल्या आई आणि वडिलांना म्हटले, मी त्याच्याशीच विवाह करेन. त्याच्यासारखा रूप, गुण, तेज कोणातही नाही. तो गरीब असला तरी मला आता तोच स्वीकार आहे. राजा आणि राणी आश्चर्यचकित झाले. देवाशी आपल्या प्रणयावर अडून राहिली. तिचे मन बोलून गेले होते, आर्यमानच माझा जीवनसाथी आहे. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी देवाशी आपल्या आई राणी पद्मलेखाकडे आली. राणीने तिला पाहताच विचारले, बेटा, आज तू काही वेगळे दिसत आहेस, काय झालं? देवाशीने हळूहळू सारी गोष्ट सांगितली. तो तरुण कोण होता, कसा दिसत होता, कसा तिच्या हृदयाला स्पर्श केला आणि शेवटी तिने म्हटले, आई, माझे मन म्हणते की हाच माझा जीवनसाथी असावा. दर्शक बंधूंनो, राणी काही वेळ शांत राहिली. तिला माहीत होते की मुलगी मनापासून बोलत आहे. एक आई आपल्या मुलीच्या डोळ्यातून वाचते. त्यांनी मनातच विचार केला, हा तर साधारण कुटुंबाचा तरुण आहे, पण मुलीची खुशी सर्वात मोठी आहे. म्हणतात ना मित्रांनो, जिथे प्रेम असते तिथे उच-नीचचा भेद मिटतो. राणीने ठरवले की ही गोष्ट राजाला सांगावी लागेल. मित्रांनो, जेव्हा राणीने ही गोष्ट राजा अथिरथला सांगितली, तेव्हा ऐकून राजाही चकित झाला. त्याने म्हटले, बेटी, तो मुलगा एक ब्राह्मणाचा मुलगा आहे आणि माझी राजकुमारी त्याच्याशी विवाह करेल. राजा कठोर माणूस नव्हता, पण राज्याची प्रतिष्ठा, समाजाच्या गोष्टी, मंत्र्यांच्या मताने राजाला विचार करायला भाग पाडले. राजाने विचार केला, जर मी हो म्हटले तर लोक माझी कमजोरी समजतील, जर नकार दिला तर मुलीचे हृदय तुटेल. राजाने देवाशीला बोलावले. देवाशी राजसी आत्मविश्वासाने डोके झुकवून आली. राजाने कठोर आवाजात विचारले, देवाशी, तुला माहित आहे तो तरुण गरीब आहे. त्याच्याकडे ना धन आहे ना राजघराण्याचा सन्मान. देवाशीने म्हटले, पिताजी, धनाने घर चालते, पण जीवनसाथी गुणांनी निवडला जातो. त्यांच्यात ते गुण आहेत जे कोणाही राजकुमारात नाहीत. राजा तिच्या उत्तराने आश्चर्यचकित आणि प्रभावित झाला. म्हणतात, गुणापेक्षा मोठा वंश नाही आणि चरित्रापेक्षा मोठी कोणती ओळख नाही. दर्शक मित्रांनो, राजा अधिरथ रात्रभर झोपला नाही. त्यांच्या मनात दोन आवाज लढत होते. एक आवाज म्हणत होता, राजा म्हणून तू आपल्या मुलीचा विवाह एका गरीबाशी कसा करू शकतोस? आणि दुसरा आवाज म्हणत होता, मुलीची खुशीच असली खरी राज्य आहे. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा राजाच्या मनातही उजेड आला. त्यांनी विचार केला, जर माझी मुलगी कोणाला मनापासून चाहते तर मी तिच्या मार्गात भिंत बनू शकत नाही. राजाने निर्णय घेतला की ते वेदांत आणि आर्यमानच्या पित्याला बोलावून बोलतील. जेव्हा वेदांताला बोलावणे आले तेव्हा त्याचे हृदय धडधडले. त्याने विचार केला, कदाचित राजाला कळले की आर्यमान त्यांच्या बागेत जातो.
कदाचित मला शिक्षा देण्यासाठी बोलावले असेल. तरीही तो राजाच्या दरबारात पोहोचला. राजाने त्याला सन्मानाने बसवले आणि म्हटले, ब्राह्मणदेव, तुम्हाला तुमचा मुलगा आर्यमानवर अभिमान आहे का? वेदांत घाबरून म्हणाला, महाराज, तो आमचे भाग्य आहे. तेव्हा राजा हसले, तर ऐका, आमची मुलगी देवाशी त्याला जीवनसाथी बनवू इच्छिते. तुम्ही याला मान्यता देता का? मित्रांनो, हे ऐकताच वेदांताचे शरीर थरथरले. हा सन्मान त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. तो वाकून म्हणाला, महाराज, आपल्या कृपेपेक्षा मोठे काही नाही. मी या नात्याला आपले सौभाग्य मानतो. मित्रांनो, राजा अतिरथची चिंता संपली. देवाशीची खुशी निश्चित झाली आणि आर्यमानचे भाग्य आता ताऱ्यासारखे चमकणार होते. राजा अधिरथने जेव्हा वेदांतकडून विवाहाची मान्यता घेतली, तेव्हा संपूर्ण महालात तयारी सुरू झाली. ढोल नगाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. महालाच्या भिंतींवर रांगोळ्या काढल्या जाऊ लागल्या आणि संपूर्ण राज्यात ही बातमी पसरली की राजकुमारी देवाशीचा विवाह ठरला आहे. पण दुसरीकडे वेदांताच्या घरात इकडे चिंता वाढली. इकडे वेदांत विचार करत होता की आम्ही तर साधारण लोक आहोत. राजाशी संबंध ठेवणे सोपे नाही. वरात कशी जाईल? किती लोक बोलावणार? खर्च कसा उचलणार? म्हणूनच म्हणतात की नाते आणि मैत्री नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये शोभते. तो बसून बसून डोके पकडून विचार करत होता. तेव्हा आर्यमानने हळूच म्हटले, पिताजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला फक्त राजाला एक गोष्ट विचारायची आहे. वेदांत म्हणाला, कोणती गोष्ट बेटा? आर्यमान म्हणाला, तुम्ही राजाला विचारा की ते वरात साधारण पद्धतीने हवी आहे की खूप मोठ्या जुलूससह. हे ऐकून वेदांत घाबरला. बेटा, आम्ही राजासमोर कसे विचारू शकतो? आम्ही गरीब लोक आहोत. पण आर्यमान हसत म्हणाला, पिताजी, कधी गरीब माणूस स्वतःला छोटा समजत नाही, तेव्हाच जग त्याला मोठे मानते. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. म्हणतात, ज्याच्यात आत्मविश्वास असेल त्याच्यासाठी मार्ग स्वतः उघडतात. मित्रांनो, वेदांत दुसऱ्या दिवशी सकाळी राजा अधिरथला भेटायला गेला आणि आदरपूर्वक आपला प्रश्न ठेवला. राजाने हसत म्हटले, वेदांत, मी इच्छितो की बारात धूम धडाक्यात येईल. अशी असावी की पाहणारे आयुष्यभर लक्षात ठेवतील. वेदांताने डोके झुकवले. जैसी आपली आज्ञा महाराज. घरी परत येऊन वेदांतने सारी गोष्ट मुलाला सांगितली. आर्यमान म्हणाला, पिताजी, आता माझी जबाबदारी सुरू होते. तुम्ही एक काम करा. हे पत्र घेऊन जा आणि जुन्या तलावाजवळ ते पाण्यात टाका. हे ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. खरंच यातून वरात येईल का? आर्यमानने हात जोडून म्हटले, पिताजी, प्रकृतीचे नियम सामान्य लोकांसाठी असतात. ज्यांच्यावर भगवानाची कृपा असते त्यांच्यासाठी प्रकृती मार्ग बदलते. वेदांत पत्र घेऊन सरोवराकडे गेला. हळूच पत्र पाण्यात टाकले आणि पाहताच पाहता काही क्षणात पाण्याचा रंग बदलू लागला. तलावातून तुरई वाजण्याचा आवाज आला आणि पाहताच पाहता घोडे, हत्ती, सैनिक, नवरदेव नवरींचे सेज, सोन्याचे रथ, चांदीच्या पालख्या सर्व पाण्यातून बाहेर येऊ लागल्या. वेदांत घाबरून मागे सरकला. पण एक आवाज आला, घाबरू नका वेदांतजी, हे सर्व आर्यमानच्या शक्तीने झाले आहे. मित्रांनो, संपूर्ण तलाव जणू स्वर्गाचे द्वार बनला होता. शाही महालासारखी वरात तलावातून बाहेर आली होती. आर्यमान सुंदर नवरदेवाच्या रूपात सजला होता. त्याच्या माथ्याचा तेज कंदिलासारखा चमकत होता. हत्ती, घोडे, रथ, सैनिक सर्व पूर्ण सजलेले होते. गावकरी दूर उभे राहून आश्चर्याने पाहत होते. अरे, ही वरात तर देवलोकातून आली वाटते. वृद्ध स्त्रिया म्हणत होत्या, हा साधारण मुलगा नाही, याच्या भाग्यात खूप मोठे लिहिले आहे. जेव्हा वरात राजा अधिरथच्या महालाजवळ पोहोचली तेव्हा राजा छज्जावरून हा नजारा पाहत होते. तेही पाहून स्तब्ध राहिले. त्यांनी मंत्र्याला विचारले, हे कुठल्या मोठ्या राजाचे जुलूस आहे? हे तर राजकुमारांपेक्षाही मोठे दिसत आहे. मंत्री म्हणाले, महाराज, ही आर्यमानची वरात आहे. राजाच्या मनात सन्मान आणखी वाढला. देवाशी फुलांची थाळी घेऊन उभी होती. जसेच तिने आर्यमानला पाहिले, तिच्या चेहऱ्यावर खुशीची चमक दौडली.
दोघांचे डोळे मिळाले आणि मनात शांती उतरली. ते विवाह मंडपात पोहोचले आणि मंत्र्यांच्या मध्ये त्यांचा विवाह पार पडला. मित्रांनो, आर्यमान आणि देवाशीचा विवाह खूप धूमधडाक्यात झाला. राजा अधिराजच्या महालात अनेक दिवस उत्सव चालू राहिला. लोक खुश होते, राजा खुश होते, राणी खुश होती आणि सर्वात जास्त खुश देवाशी होती, कारण तिला आपला मन चाहता साथीदार मिळाला होता. काही दिवसानंतर आर्यमान आणि देवाशीला नदी काठावर एक नवीन आणि सुंदर महाल दिला गेला. दोघे तिथे राहू लागले. त्यांचे आयुष्य शांत आणि सुखाने जात होते. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. पण सरोवरात राहणाऱ्या नागिनींना हे सर्व अजिबात आवडले नाही, कारण आर्यमान आधी नागलोकात राहत होता आणि नागिनी त्याला आपला पती मानत होत्या. आता त्या पाहत होत्या की आर्यमान मनुष्यासोबत राहू लागला आहे, देवाशीशी विवाह केला आहे आणि नागलोकात येण्याचे नावही घेत नाही. नागिनींना वाटले की आर्यमान त्यांना विसरला आहे. त्यांच्यात ईर्ष्या वाढत होती. त्या विचारू लागल्या, आर्यमानला मनुष्यांनी आमच्यापासून दूर केले आहे, आम्हाला त्याला परत आणावे लागेल. दर्शक बंधूंनो, त्यापैकी एका नागिनीने योजना आखली की ती स्वतःचे रूप बदलून मनुष्याच्या महालात जाईल आणि आर्यमानला आठवण करून देईल की तो खरे तर मनुष्य नाही तर नाग आहे. मित्रांनो, एक दिवस पहिल्या नागिनीने स्वतःला एक वृद्ध स्त्रीसारखे बनवले. तिने आपल्या कपड्यात काही काचेची भांडी लपवली आणि आर्यमानच्या महालाकडे निघाली. महाल पोहोचून तिने दरवाजावर उभ्या सेविकेला म्हटले, राजकुमारी देवाशीला सांगा की मी काचेची सुंदर भांडी विकायला आले आहे. देवाशीने जेव्हा ऐकले तेव्हा ती बाहेर आली. नागिनीने खूप मधुर आवाजात म्हटले, बेटा, ही काचेची भांडी खूप खास आहेत, प्रत्येक घरात ही असावीत. देवाशी सरळ मनाची होती. तिने विचार न करता भांडी विकत घेतली आणि ती आत ठेवली. संध्याकाळी जेव्हा आर्यमान महालात परतला तेव्हा त्याने जसेच काचेची भांडी पाहिली तसे तो एकदम क्रोधित झाला. देवाशी घाबरली, म्हणाली, काय झाले? अरे, ही तर साधारण भांडी आहेत. आर्यमान म्हणाला, ही भांडी नागिनींची असतात. त्यांना पाहून समजले की त्या मला बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक काम कर, ही लगेच तोड, नाहीतर मी तुझ्या हातातून निघून जाईल. देवाशीने ताबडतोब सारी भांडी तोडली. पहिल्या नागिनीची योजना अशा प्रकारे अपयशी ठरली. ती दुरून हे सर्व पाहत होती आणि क्रोधित होऊन नागलोकात परत गेली. पहिल्या नागिनीची योजना अपयशी ठरली तेव्हा दुसऱ्या नागिनीने विचार केला की ती आणखी एक मार्ग अवलंबेल. यावेळी तिने स्वतःला एक फुहड आणि सारखे बनवले. ती फाटलेले जुने कपडे घालून रडत देवाशी समोर पोहोचली. देवाशीने विचारले, तू कोण आहेस बहिणी? का रडत आहेस? ती स्त्री म्हणाली, राजकुमारीजी, माझा पती नाग आहे. तो मला सोडून गेला आहे. तो खूप सुंदर आहे, अगदी तुमच्या पतीसारखा. जर तुम्हाला हवे असेल तर एका गोष्टीने कळेल की तुमचा पती माझा पती तर नाही ना, कुठे तुमचा पती नाग तर नाही ना. मित्रांनो, हे ऐकून देवाशी घाबरून जाते. तिने विचारले, बहिणे, ही गोष्ट कशी कळेल? तेव्हा ती स्त्री म्हणाली, तुम्ही तुमच्या पतीला सरोवराच्या पाण्यात उतरण्यास सांगा. जर तो बुडाला तर समजून घ्या तो नाग आहे. जर तो बुडाला नाही तर तो खरा मनुष्य आहे. मित्रांनो, देवाशी मनात तर घाबरलीच होती, तरीही तिने विचार केला, कदाचित आर्यमान खरंच नाग असेल का? तिचे हृदय भीतीने भरले होते. ती स्त्री हे सांगून निघून गेली आणि देवाशी संपूर्ण रात्र विचार करत राहिली. संध्याकाळी जेव्हा आर्यमान परत आला तेव्हा देवाशीने सारी गोष्ट सांगितली. आर्यमान ताबडतोब समजला की ही कोणती साधारण स्त्री नाही तर ती नागिन होती. देवाशी, हे सर्व नागिनींची चाल आहे. ते आपल्याला वेगळं करू इच्छितात. तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. पण देवाशी म्हणत राहिली, मी तुला गमावू इच्छित नाही. जर तू खरंच मनुष्य असशील तर पाण्यात उतरून दाखव, यात काय मोठी गोष्ट आहे. आर्यमानला माहीत होते की पाण्यात उतरताच नाग त्याला पकडून घेतील आणि त्याला नागलोकात नेतील. पण देवाशी रडत राहिली, हात जोडत राहिली आणि म्हणू लागली, फक्त एकदा हे काम करून दाखव, नंतर मी तुला कधी त्रास देणार नाही.
शेवटी आर्यमान देवाशीच्या जिद्दीसमोर हार मानतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे सरोवरात पोहोचतात. देवाशी किनाऱ्यावर उभी होती आणि आर्यमान पाण्याजवळ जातो. जसेच त्याने पाण्यात पाऊल टाकले तसे अनेक नाग खालून बाहेर आले आणि त्याच्या पायांना पकडून खाली ओढू लागले. आर्यमान खाली गेला. देवाशी ओरडत राहिली पण काही करू शकली नाही. काही क्षणात आर्यमान पूर्णपणे पाण्याखाली गायब झाला. देवाशी तिथेच जमिनीवर बसली. तिचे हृदय तुटले. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आर्यमान गेल्यानंतर देवाशी कोणाशी बोलत नव्हती. ती वेड्यासारखी राहत होती. ती महालात राहत असली तरी एकटी झाली होती. तिला वाटत होते की आता तिचे आयुष्य संपले आहे. मित्रांनो, देवाशीने एक दिवस राजाला म्हटले, पिताजी, मी महाल सोडू इच्छिते. मी एक धर्मशाळा बनवेन आणि माझे सारे धन गरिबांना वाटेल. राजाने खूप समजावले पण देवाशीने मान्य केले नाही. ती आपल्या नवीन महालातून बाहेर पडली आणि जंगलाच्या किनाऱ्यावर एक धर्मशाळा बनवून राहू लागली. तिथे दररोज गरीब लोक येत आणि देवाशी त्यांना जेवण, कपडे, धन देत राहिली. हळूहळू तिची सारी संपत्ती संपत गेली. कधी ती राजकुमारी होती, आता ती साध्या कपड्यात एक साधी स्त्री झाली होती. मित्रांनो, एक दिवस एक वृद्ध स्त्री आणि तिची मुलगी तिच्याकडे येतात. देवाशी म्हणाली, आता माझ्याकडे काही उरले नाही, पण ही सोन्याची ओखली आणि मुसळ उरली आहेत. एक काम करा माताजी, तुम्ही ही घेऊन जा. दोस्तांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती वृद्ध स्त्री आणि तिची मुलगी देवाशीने दिलेल्या सोन्याची ओखली आणि मुसळ घेऊन जायला निघाल्या, तेव्हा वृद्ध स्त्री अचानक थांबते आणि म्हणू लागली, राजकुमारी, काल रात्री आम्ही जंगलाजवळ थांबलो होतो. तिथे एक तलाव आहे, खूप शांत, खूप खोल. मध्यरात्री आम्हाला तिथे विचित्र आवाज ऐकू आले. हे ऐकताच देवाशी चकित होऊन विचारू लागली, कोणत्या प्रकारचे आवाज माता? तेव्हा वृद्ध स्त्री म्हणाली, तलावातून खूप लोक बाहेर आले, सैनिक, सेवक आणि एक सुंदर राजा. तो सैनिकांना जेवण खाऊ घालत होता, काळजी घेत होता. जेव्हा सर्व परत तलावात उतरले तेव्हा तो राजा एकटाच राहिला. हे ऐकून देवाशीच्या श्वास थांबल्या. तिचे हृदय जोरजोरात धडकू लागले. ती म्हणू लागली, मग पुढे काय झाले माता? तेव्हा वृद्धा म्हणाली, त्या राजाने एका थाळीत जेवण काढले आणि हाक मारू लागला, कोणी गरीब आहे का? तेव्हा आम्ही दोघी त्यांच्याजवळ गेलो. त्याने आम्हाला जेवण दिले आणि म्हटले, हे भोजन त्या राजकुमारीच्या नावाने आहे, जिला तो खूप आठवतो. ही गोष्ट ऐकून देवाशीचे शरीर थरथर कापू लागले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने फुसफुसून विचारले, माई, मला एक गोष्ट सांग, तो राजा कसा दिसतो? वृद्ध स्त्री म्हणाली, खूप सुंदर, अगदी देवासारखा. त्याच्या चेहऱ्यावर तेच तेज होते जे तुझ्या पतीमध्ये होते. मला वाटते तो तोच आहे. देवाशी तिथेच बसली. तिचे हात थरथरत होते. तिला खात्री पटली, आर्यमान जिवंत आहे. तो तलावातून बाहेर आला आहे. तो अजूनही मला आठवतो. देवाशीने वृद्ध स्त्रीला विनंती केली, मला त्या तलावापर्यंत घेऊन चल, आत्ताच घेऊन चल. मी त्याला पाहू इच्छिते, फक्त एकदा. वृद्ध स्त्री मान्य झाली. त्या तिघी जंगलाकडे निघाल्या. जेव्हा त्या तलावाजवळ पोहोचल्या तेव्हा सूर्य मावळला होता. चांदणी पाण्यावर पडत होती. हवा शांत होती. वृद्ध स्त्री आणि तिची मुलगी झाडाखाली झोपल्या. पण देवाशीच्या डोळ्यात झोप नव्हती. ती पाण्याकडे टक लावून बसली राहिली. रात्र जाऊ लागली. हळूहळू सर्व काही शांत झाले आणि मग अचानक पाणी हलू लागले. तलावातून सैनिक, सेवक आणि घोडे बाहेर येऊ लागले. सर्व एका रांगेत येऊन जेवण खाऊ लागले, जसे काल रात्री खाल्ले होते. देवाशीचे डोळे प्रत्येक चेहऱ्याला पाहत होती. हृदय एखाद्या चेहऱ्याचा शोध घेत होते आणि मग तो समोर येतो, म्हणजे तिचा पती आर्यमान. तो अगदी तसाच होता, फक्त डोळ्यात आता थोडा दुःख होता. तो एका थाळीत जेवण भरून जंगलाकडे जाऊ लागला आणि हाक मारू लागला, कोणी गरीब आहे का? मी भोजन द्यायला आलोय. देवाशी यावेळी थांबली नाही. ती रडत त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. आर्यमान, मी आहे तुझी देवाशी. आर्यमान थांबतो. त्याच्या हातातून थाळी पडते.
तो हक्काबक्का तिला पाहत राहतो. देवाशी रडत त्याचे पाय पकडून म्हणते, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. परत ये, माझ्यासोबत चल, मी तुला गमावू इच्छित नाही. आर्यमानच्या डोळ्यात अश्रू येतात. तो म्हणतो, देवाशी, मीही तुला खूप प्रेम करतो, पण मी आता तलावाखालचा प्राणी झालोय. नागिन मला वर येऊ देत नाही. जर मी वर राहिलो तर त्या तुला आणि मला दोघांना नुकसान पोहोचवतील. देवाशीने डोके वर केले आणि म्हटले, तर मला पण तुझ्यासोबत खाली घेऊन चल. जिथे तू जाशील तिथेच मी राहीन. आर्यमान खूप वेळ विचार करतो. शेवटी त्याने हळूच म्हटले, जर तुझं मन इतकं दृढ असेल तर मी तुला घेऊन जाईन, पण या रूपात नाही. मग त्याने आपल्या हातात एक छोटा कंकड घेतला आणि मंत्र म्हणून देवाशीला त्या कंकडात बदलले. कंकड आपल्या खिशात ठेवून तो तलावात उतरला. नागलोक खूप मोठा होता, गुहा आणि चमकणाऱ्या दगडांनी भरलेला. जेव्हा आर्यमान तिथे पोहोचला तेव्हा नागिन खूप नाराज होत्या. त्यांनी म्हटले, पियाजी, तुमच्या शरीरातून मनुष्याची वास येत आहे. तेव्हा आर्यमानने त्यांना सांगितले की त्याने एक मनुष्याला सोबत आणले आहे. नागिनी म्हणाल्या, आम्हाला काही त्रास होणार नाही, फक्त ती इथे काम करत राहिली तर आम्ही तिला ठेवू. आर्यमानने देवाशीला पुन्हा मनुष्य रूपात बदलले. देवाशी आता नागलोकात होती. नाग तिच्याकडून कामे करवत होत्या. नागिनी तिच्याकडून अनेक कामे करवत होत्या. साफसफाई, जेवण बनवणे, दूध उकळणे. देवाशी शांतपणे सर्व कामे करत राहिली. पण एक दिवस जेव्हा देवाशीने दूध उकळले ते दूध थोडे कमी गरम राहिले. नागिनींच्या लहान लहान मुलांनी जसेच ते दूध पिताच ते सर्व मेली. नागिनींनी क्रोधात देवाशीला घेरले आणि तिला दंश केला. देवाशी तिथेच बेशुद्ध होऊन पडली आणि थोड्या वेळात तिचा मृत्यू झाला. आर्यमानला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा तो धावत येतो. त्याने देवाशीचे शरीर उचलले आणि जोरात रडू लागला. आर्यमान देवाशीला तलावाबाहेर आणतो. तो तिला एका झाडाच्या वरच्या फांदीवर ठेवतो आणि दुरून फक्त तिला पाहत राहतो. अशा प्रकारे तो दररोज येत असे आणि दररोज परत जात असे. एक दिवस एक महात्मा तिथे आले. त्यांनी देवाशीचे मृत शरीर पाहिले आणि त्यांना दया आली. त्यांनी तिला खाली उतरवले आणि प्रार्थना केली. अचानक देवाशी जिवंत झाली. महात्म्याने तिला आपल्या घरी नेले. आर्यमान जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आला आणि देवाशी तिथे नव्हती तेव्हा तो तिला शोधत शोधत त्याच महात्म्याच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पाहिले देवाशी झोपली आहे. आर्यमान तिच्याजवळ जाऊन बसतो. यावेळी तो सापाच्या रूपात होता. महात्म्याचा मुलगा जेव्हा खोलीत येतो तेव्हा त्याने एक साप पाहिला तर तो घाबरतो. त्याने तलवार उचलली आणि सापाचे तुकडे तुकडे करून टाकले. इकडे देवाशी जागी झाली तेव्हा ती ओरडली, म्हणू लागली, तुम्ही माझा आर्यमान मारला. देवाशीने त्याच दिवशी चिता तयार करवली. तिने आर्यमानचे शरीर ठेवले आणि म्हटले, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. ती चितेवर बसली. दोघांची चिता एकत्र जाळली गेली. काही वेळात दोघे भस्म झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी महात्मा ती राख उचलून एका शांत सरोवरात टाकायला जातात. जसेच त्यांनी राख पाण्यात टाकली तसेच दोन आकृत्या पाण्यातून उभ्या राहिल्या. एक आर्यमान होता आणि एक देवाशी. दोघे पुन्हा जिवंत होतात आणि आधीपेक्षा आणखी सुंदर होतात. दोघांनी जंगलाजवळ एक छोटेसे घर बनवले आणि लगेच राहू लागले. महात्माही त्यांच्यासोबत राहू लागला. अशा प्रकारे ते तिघे शांत आणि साधे आयुष्य जगू लागले. आर्यमान आणि देवाशीचे आयुष्य सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर झाले होते. ते नेहमी एकमेकांसोबत राहत. त्यांची प्रेम कथा एक आदर्श बनली. दोस्तांनो, इकडे मोरनी मोराला म्हणते, पियाजी, आता त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका ज्या स्त्रियांनी आपल्या घरात नेहमी लपून ठेवाव्या. पहिली गोष्ट, आपली कमजोरी नेहमी लपून ठेवा. मोरनी म्हणाली, पियाजी, स्त्रीची कमजोरी जर एखाद्या चुकीच्या माणसाला कळली तर तीच तिची सर्वात मोठी मार बनते. प्रत्येक स्त्रीने आपल्या अडचणी, आपले दुःख, आपली कमजोरी फक्त भगवान आणि विश्वासू व्यक्तीला सांगावी. ही गोष्ट जितकी लपवली राहील तितकी ती मजबूत बनेल. जी स्त्री आपली कमजोरी दाखवत नाही तिची स्वप्न तुटत नाहीत तर पूर्ण होतात.
नंबर 2, आपली बचत, पैसा, दागिने नेहमी लपून ठेवा. जगात सर्वात जास्त फसवणूक तिथेच होते जिथे स्त्री आपली जमापुंजी कोणाला सांगते. प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात थोडा पैसा, थोडे दागिने, थोड्या गोष्टी आणीबाणीच्या वेळेसाठी साठवून ठेवाव्या. ज्या दिवशी घरात संकट आले तर हीच बचत तिचा आधार बनेल. जिच्याकडे गुप्त बचत असते ती कधी तुटत नाही. नंबर 3, आपल्या योजना नेहमी लपून ठेवा. स्त्री काय करू इच्छिते, कुठे पोहोचू इच्छिते, कोणते स्वप्न पूर्ण करू इच्छिते, हे सर्व प्रत्येकाला सांगू नये. जग ऐकून खुश होत नाही, जग ऐकून अडथळे आणते. जी स्त्री आपली स्वप्ने चुपचाप पूर्ण करते तिची स्वप्न पूर्ण सत्य होतात. नंबर 4, आपल्या नातेसंबंधाची सत्यता पण लपून ठेवा. म्हणजे घरच्या गोष्टी, पती पत्नीच्या गोष्टी, नणद देवरच्या गोष्टी, सासू बहिणीच्या गोष्टी कोणालाही सांगू नयेत. कारण बाहेरील लोक सल्ला देत नाहीत, फूट पाडतात. जिच्या नातेसंबंधाच्या गोष्टी घराच्या भिंतीमध्ये राहतात तिचे कुटुंब नेहमी एकसंध राहते. नंबर 5, आपले जरुरी कागदपत्रे आणि पुरावे नेहमी लपून ठेवा. मोरनी म्हणाली, ऐक मोर, ही गोष्ट प्रत्येक स्त्रीने नक्की समजून घ्यावी. तिने आपले जरुरी कागदपत्रे आणि पुरावे नेहमी सुरक्षित आणि लपून ठेवावेत. आजच्या काळात जसे आधार कार्ड, ओळखपत्र, बँकेची पासबुक, ATM, बँकेची माहिती, जर तिच्या नावावर काही असेल तर जमिनीचे कागद, लग्नाचे कागद, फोटो, जरुरी पावत्या, वैद्यकीय अहवाल यांच्या कॉपी तिने आपल्याजवळ वेगळ्या ठिकाणी अशा जागी लपून ठेवाव्यात जिथे कोणालाही कळू नये. कारण जेव्हा मुसीबत येते ना तर हे कागदपत्र तिचे शस्त्र बनतात. जर सर्व काही दुसऱ्याच्या हातात असेल तर ती काही करू शकत नाही, फक्त रडत राहते. म्हणजे जर स्त्रीकडे स्वतःचे कागद आणि पुरावे असतील तर कोणी तिला पूर्णपणे दाबू शकत नाही. मोर म्हणाला, हो मोरनी, जर कधी आयुष्य उलट्या दिशेने गेले तर ते कागदच तिला सांभाळतील. मग पैसा काढायचा असो, इलाज करायचा असो किंवा स्वतःसाठी उभे राहायचे असो, जिच्याकडे आपले कायदेशीर आणि जरुरी कागदपत्रे सुरक्षित असतात ती कधी पूर्णपणे असहाय्य होत नाही. तिची स्वप्न थांबत नाहीत, तर थोडी उशिरानं का होईना पूर्ण होतातच. दर्शक बंधूंनो, मोर काही वेळ शांत राहिला, मग हळूच म्हणाला, मोरनी, तुझ्या गोष्टी तर आयुष्य बदलणाऱ्या आहेत. जर प्रत्येक स्त्री या 5 गोष्टी लपून ठेवेल तर तिला कोणी तोडू शकत नाही. मोरणीने डोके हलवले आणि म्हणाली, हो पियाजी, स्त्रीची खरी ताकद ही नाही की ती किती देते, खरी ताकद ही आहे की ती काय लपून ठेवते. जी स्त्री आपली कमजोरी, आपली बचत, आपली स्वप्ने, आपल्या नातेसंबंधाच्या गोष्टी आणि आपले कागदपत्र लपून ठेवते तिला कोणी दुःखी ठेवू शकत नाही. तिची स्वप्न नक्की पूर्ण होतात. तर दर्शक मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोठून पाहता, तुमच्या गावाचे नाव नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आम्हाला पण माहित होते आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज तुम्हाला एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका चर्चेसह. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.